आता तुम्हाला सांगतो, कालचंच उदाहरण सांगतो. एक LKGचं एक ॲडमिशन आहे, राऊरीतलं आहे. ते मुलीचे वडील ते दादा ते पोलीस आहेत, ते पोलीसमध्ये आहेत. ते आले, ते म्हणे सर मुलगी शाळेत येते वगैरे सगळं होतं म्हणे, पण थोडी नाराज असते म्हणे, कदाचित तिला फ्रेंड्स वगैरे नसाव्यात वर्गामध्ये, ती थोडी एकलकोंडी राहते, थोडं तिचा तो पण विचार करावा. म्हणजे बघा, आपण फक्त एकच विचार करतो की माझा मुलगा शाळेत जातोय. आम्हाला विद्यार्थ्याच्या भावनिक अधिष्ठानाचा सुद्धा विचार करावा लागतो, त्याच्या संवेदनशीलतेसुद्धा विचार करावा लागतो की या मुलीला मैत्रिणी नाही आहेत, मग ही एकलकोंडी राहते, मग तिला बोलतं करणं हे सुद्धा आमचं काम आहे. जसं आमचं काम आहे ना बंधू भगिनींनो, तसं तुमचं पण काम आहे की मुलगी घरामध्ये असताना ती कोणात जाते, काय जाते, हा पुढचा मुद्दा मी घेणार आहे नंतर, परंतु कालचं उदाहरणातून तुम्हाला सांगतो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्हाला या ठिकाणी काम करावं लागतं. दररोज नवीन, प्रत्येक दिवस हा नवीन आव्हान घेऊन आलेला असतो आमच्यासाठी. नवीन आव्हान असतं दररोज. प्रत्येक पालकाची नवीन दररोज एक समस्या असते. 680 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. प्रत्येकच पालक समस्या आणतो असं मला म्हणायचं नाही. तुमचं कर्तव्य, आम्ही तुमच्या समस्या काही समजत नाही, उलट आमच्यासाठी ती एक सुवर्ण संधी आहे सुधारण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची, असं आम्ही समजतो. म्हणजे असं काही समजू नका तुम्ही आमच्यासमोर समस्या मांडत आहात म्हणजे आम्हाला ती अडचण होते, असं अजिबात नाही. उलट तुमच्या समस्येमुळे आम्हाला आमच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते, आमची क्रिएटिव्हिटी जी आहे, आमची सर्जनशीलता जी आहे ती वाढते आणि आम्हाला एक नवीन विचारसरणी प्राप्त होते. एक नवीन प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो, तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही तो आमच्याकडेच येणार आहे. 680 पालकांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, सॉल्व्ह करणारे आम्हीच आहोत, बरोबर आहे ना. म्हणजे एवढ्या दृष्टीने आम्हाला सर्वांगीण 360 विचार करावा लागतो की प्रत्येक पालकाचा, प्रत्येक पाल्याचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळ्या अंगाने विचार करून आम्हाला त्या समस्या सोडवाव्या लागतात. आणि हे सोडवत असताना बरेचसे पालक असे पण आहेत, तुम्हाला सांगतो, म्हणजे ते पण मला कौतुकाने सांगावं वाटेल या ठिकाणी की खूप पालक असे आहेत, त्यांचं मला नेहमी फोन असतो, सर असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. कौतुक वाटतं मला त्या गोष्टीचं. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही सरांना असं वाटेल की आम्ही नेहमी चुका दाखवतो काय, असं अजिबात नाही. कृपया माझ्या सर्व बांधव भगिनींनी एक लक्षात घ्यावं की तुमचा जेव्हा जेव्हा फोन येतो तो प्रत्येक फोन मी पॉझिटिव्हच घेतलेला असतो, सकारात्मकतेनेच घेतलेला असतो. फक्त होतं एवढं, शाळा मोठी आहे, सर्व शिक्षक आपले जे आहेत, शिक्षक बांधव भगिनी सर्व जबाबदारीने अगदी प्रामाणिकपणे काम करत असतात. गॅदरिंग झाल्यानंतर सुद्धा मला बऱ्याचशा पालकांचे फोन आले की सर तुमच्या टीचर्समधील जे कोऑर्डिनेशन वगैरे होतं ते अतिउच्च होतं, एकदम सुंदर होतं. म्हणजे पॉझिटिव्हसुद्धा पालक खूप काही सांगतात. आणि जेव्हा पालकांचे निगेटिव्ह फोन येतात ते सुद्धा मी निगेटिव्ह म्हणून कधी घेत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणारा व्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वप्रथम स्वतः सर असतील किंवा मी असो, आम्ही संस्थापक कमी, आम्ही मूळचे एक तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर ह्युमन बिंग्स, आम्ही मानव आहोत. आणि दुसरी गोष्ट आम्ही शिक्षक आहोत. संस्थापक आम्ही स्वतःला कधी समजतच नाही, आम्ही शिक्षक आहोत. मी आजही हायस्कूलला टीचिंग करतो, सरही करतात. आमचा पिंड शिक्षकाचा आहे, त्यामुळं बारीक सारीक गोष्टी आम्हाला सगळ्या कळत नाही असं काहीच नाही. परंतु काय होतं, प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही आज सांगितला तो सेकंड डे सॉल्व्हच होईल असं नाही. त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला कधी 8 दिवस, 15 दिवस, महिना लागू शकतो, हे पण लक्षात घ्या.